आज आपण 16 मुलांना दिल्लीला पाठवतोय. त्याचे मूळ कारण आहे की जे इतर मुलं आहे आपले महानगरपालिकेचे त्यांना पण प्रोत्साहन मिळावे आणि हे अभ्यासद्वारा आहे. आणि जे लोकतंत्राबाबत जे माहिती आहे ते पार्लमेंट पेक्षा जास्त काही इम्पॉर्टंट लोकेशन नाहीये भारतात. तर त्याच्यामध्ये त्यांना लोकतंत्राबाबत त्यांना माहिती मिळावी, एक अभ्यासद्वाराची एक संधी मिळावी आणि इतर मुलांना सुद्धा प्रोत्साहन मिळावं की जर त्यांनी चांगलं शिक्षण केलं आणि त्यांनी त्यांची अटेंडन्स वाढवली तर त्यांना पण अशी संधी मिळेल भविष्यात. तर आपण त्यांना पार्लमेंट हाऊस, राष्ट्रपती भवन, प्रधानमंत्री संग्रहालय सारखे मोठे मोठे स्थानावर त्यांची एक सहलचं नियोजन केलेलं आहे. मी तेजू दशरथ घरत. मी मराठी माध्यमिक साविंदर शाळेत शिकत असून आदरणीय महापौर साहेब आणि आदरणीय आयुक्त साहेब यांच्याकडून आम्हाला दिल्ली दौरा करण्याची संधी भेटत आहे. आम्ही तेथे संसद भवन, प्रधानमंत्री संग्रहालय आणि राष्ट्रपती भवन पाहण्यासाठी जाणार आहोत. आणि त्यांच्यामुळे आम्हाला लोकशाहीचा कारभार हे पाहायला भेटणार आहे. आदरणीय महापौर साहेब आणि आयुक्त साहेबांचे आम्ही आभार मानतो. धन्यवाद. आज या ठिकाणी खुशीचा माहोल आहे. आम्ही 26 जूनला आमदार साहेबांनी खूप रईस शेख साहेबांनी जी शाळा बनवली आहे हायटेक, त्या शाळेमध्ये कार्यक्रमासाठी पुस्तक वाटपसाठी गेलेलो होतो. पहिल्यांदा 10वीच्या 9वीच्या मुलांना आम्ही पुस्तक वाटप केलं. आज या ठिकाणी आपण सगळे ह्या मुलांना एक चांगला मार्गदर्शन व्हावा शिक्षणाच्या मार्फत त्यांना आपण दिल्लीला पाठवत आहोत. आणि ह्या मुलांना याच्यासाठी पाठवत आहोत की आमच्या महानगरपालिकेची मुलं ही हुशार मुलांना आम्ही पाठवलेलं आहे. तर ह्या हुशार मुलांना आम्ही का पाठवतोय बाबा ही अभ्यासात पुढे आणखी जावी आणि ह्यांच्या मागे जी आहेत मुलं त्यांच्याकडनं यांना प्रेरणा मिळावी की आम्ही उद्या अभ्यास करून दिल्लीला जाऊ, अगर इतर ठिकाणी जाऊ. याकरता ही आमच्या कमिशनर साहेबांनी आम्ही मिळून ही टीम तयार केलेली आहे आणि नक्कीच या मुलांना याचा लाभ होईल आणि ही यांच्या मागची मुलं आहेत त्यांना प्रेरणा मिळेल. नक्कीच साहेब सांगा, किती दिवसासाठी दौरा आहे, काय सांगा? हा 2 दिवसाचा दौरा आहे आणि ह्या मुलांना त्याच्याबद्दल खूप खूप शुभेच्छा देतो.